सलीम कुत्ता प्रकरणामधील व्हिडिओ आणि फोटोवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद चांगलाच पेटलेला आहे। खडसेंना आरोपावरून नव्हे तर पक्षात राहून चोऱ्या केल्यामुळे पक्षाने हाकलून दिल्याचा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला होता। या आरोपालाच एकनाथ खडसेंनी चोख प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री पदाचा मी दावेदार असल्यामुळे पक्षातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने माझ्यावरती आरोप करण्यात आले, असं विधान करत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय। ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले, त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता। आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत, तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे, यानंतर SITच्या समोर गेलं पाहिजे, तरच खरं चौकशी होऊ शकेल। नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो, तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे। खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना, मला सगळे लोक दिले, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी। पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत। पक्षातून हकालपट्टी माझी केली नाही, मी पक्षामध्येच होतो आणि आत्तापर्यंत काल परवापर्यंत वर्षापर्यंत मी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो। हे गिरीश महाजन कदाचित विसरले असतील। या ठिकाणी माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले, या क्षणापर्यंत तरी जे आरोप केलेले आहेत ते राजकीय हेतूने केलेले आरोप आहे। एक स्पर्धक म्हणून, मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून त्याहून बाहेर काढण्याच्या दृष्टीने केलेले राजकीय आरोप होते, ते अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही। जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर छळण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणं आणि त्या दुरुपयोगाच्या माध्यमातून बदनाम करणं, एवढंच काम आतापर्यंत गिरीश महाजनांनी त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।